400हून अधिक वर्षाची परंपरा असलेले शिरोडा गावचे दैवत म्हणजे श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान। याचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात वर्षाचे 365 दिवसही भजन केले जाते। शतापीठ, सभामंडप, मध्यभाग, गाभारा अशी रचना असलेले हे प्रशस्त मंदिर असून गाभाऱ्यात माऊलीची सुंदर अशी पाषाण मूर्ती व इतर देवदेवतांच्याही पाषाण मूर्ती आहेत। याच श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थानमध्ये तब्बल 16 वर्षांनी भव्य दिव्य अशा स्वरूपात सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा संपन्न होतोय। सोहळ्याच्या पूर्वसंध्येला कार्यारंभी पूजन केल्या जाणाऱ्या विघ्नहर्ता गणपती गजाननाचे भव्य मिरवणुकीने आगमन झालंय। देवदेवतांना नारळ ठेवून या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। प्रत्येक दिवशी पुरोहितांकडून सहस्त्रचंडी अनुष्ठान, सप्तशती पाठवचन व विविध धार्मिक विधी संपन्न होत आहेत। शिरोडा नगरीतील लोकांकडून प्रत्येक दिवशी वाडीवार माऊली देवीची व भक्तगणांची सेवा केली जाते। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळच्या वेळेस विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले असून संपूर्ण शिरोडावासीय याचा आस्वाद घेत आहेत। अशा या कार्यक्रमाच्या कालावधीत संपूर्ण शिरोडा नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे। आज या सहस्त्रचंडी योगाच्या निमित्तानं मला नरसोबावाडी या देवी माऊलीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचा योग आलेला आहे। या शिरोडा गावामध्ये हे सर्व ग्रामस्थांनी हा जो काही सहस्त्रचंडी सोहळा आयोजलेला आहे हा अवर्णनीय आहे, याचं वर्णन करता येणार नाही। या शिरोडा गावामध्ये या देवी माऊलीचं स्थान आहे, त्याबरोबर देव महादेवाचं आहे, देव कुरमार आहे, देवी जोगेश्वरी, देव नितकारी, देव वेतोबा आहे आणि देव देवकार आहे। आणि ह्या शिरोडा गावाच्या भोवतीसुद्धा ही सगळी इतर देवस्थानं भरपूर आहेत। आरवलीचा वेतोबा आहे, रवळनाथ आहे, आसगावचा रवळनाथ आहे, वेतोबा आहे, रेडीचा गणपती आहे। या सर्व देवदेवतांच्या सान्निध्यानं हे शिरोडा गाव वसलेलं आहे। आणि या शिरोडा गावातले सर्वजण ही देवभक्त आहेत, हे देवी माऊलीचे भक्त आहेत, तसेच दत्त महाराजांचे पण सगळे हे भक्त आहेत। ह्या शिरोडा गावातील प्रत्येक व्यक्ती वर्षातून एकदा का होईना नरसोबावाड्याला येऊन दत्त महाराजांचं दर्शन घेऊन जातो। त्यांच्या मनोकामनाही महाराजांच्या आशीर्वादाने परिपूर्ण होतात। आणि या देवी माऊलीचं तर वर्णन अवर्णनीय आहे की देवी माऊली ही शिरोडा गावातल्या लोकांच्या करता इथे येऊन ती वसलेली आहे, हे असं माझ्या ऐकिवात आहे। आणि देवी आपलं काम ही नित्य करते आहे, ती येणाऱ्या भक्तांचं रक्षण करते आहे, भक्तांचं पालन करते आहे। आणि तिचा या गावावरती फार प्रेम आहे त्या देवी माऊलीचं। आणि हे सर्व भक्तजणसुद्धा या देवी माऊली सेवा वारंवार वर्षोवर्षी अशी नित्यनेमानं करत आलेले आहेत। आणि या देवी माऊलीने या सर्व शिरोडकरांना चांगलं आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त करून देऊन सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात ही त्या देवी माऊली चरणीच्या प्रार्थना आहे। आता सहस्त्रचंडी हे म्हणजे देवीचंच महात्म्य आहे। ह्या देवी महात्म्याच्या पाठ करतात, त्या पाठांचं हवन होते आणि हे हवन हे क्वचितच कुठेतरी बघायला मिळते। हे आता बऱ्याच वर्षांनी हे या शिरोडा गावामध्ये झालेलं आहे। आणि या सगळ्या शिरोडा गावामध्ये हे अनुष्ठान होत असल्यामुळं हे सर्व शिरोडा गाव हे देवीमय होऊन गेलेलं आहे। आणि देवी माऊली या अनुष्ठानानं प्रसन्न होऊन या सर्व भक्तांना निश्चित आशीर्वाद देईल।
ओम यत्रैतत्पठ्ठरे सम्यक् नित्यमायतने मम सदा नितत्वमोक्षामि सान्निध्यं तत्र मे सिद्धौ स्वाहा प्रदाने पूजायां मङ्गलिकारे महोत्सवे सर्वमय तन्महात्म्यं महात्म्यं मम शृण्वतां स्वाहा शान्तिकर्मणि सर्वत्र तथा स्वप्नदर्शने ग्रहपीडा श्लोकासु महात्म्यं शृणुयात् मम स्वाहा ओम यान्ति ग्रहपीडा सदारुणाः दुःस्वप्नं च विदुष्टं स्वप्नमुपजायते स्वाहा बालकराजभूतानां बालानां शान्तिकारकं सङ्गासभेदेशुरुणां मैत्रीकरणमुत्तमं स्वाहा ओम दुर्वृत्तानां शेषाणां बलहानिकरं परम् प्रियायै नमः महिष्ये नमः नृपमान्याय नमः नृपज्ञाय नमः नृपनन्दिन्ये नमः नृपधर्ममये नमः धन्याय नमः धनधान्यविवतिन्ये नमः राजू अंदुर्लेकर पुजारी निवासच्या समोर या. प्रवीण नांजी पुजारी निवासच्या समोर या. राजू अंदुर्लेकर पुजारी निवासच्या समोर या.